सावधान. तुमचा हक्काचा प्रती परका होतोय का? मेष राशीच्या जातकांनो, डोळे उघडून पहा. तुमच्या संसाराला कोणाची तरी काळी नजर लागली आहे. ज्या पतीवर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, तोच पती आज तुमच्या एकाही शब्दाला जुमानत नाहीये का? घरात पाऊल ठेवताच भांडण सुरू होतंय आणि पतीचं मन घराबाहेर भटकतंय. जर तुम्हाला भीती वाटत असेल की तुमच्या सुखी संसाराची ही दोर आता तुटणार आहे, तर सावध व्हा. गुरुजींनी सांगितलेला हा एक अत्यंत भयानक आणि गुप्त तोडगा तुमचा संसार एका रात्रीत पालटू शकतो. पण लक्षात ठेवा, हा उपाय करताना जर तुम्ही एक छोटीशी चूक झाली, तर त्याचे परिणाम तुम्हालाच भोगावे लागतील. हा विधी इतका शक्तिशाली आहे की तुमचा पती जगाला विसरून फक्त तुमच्याच प्रेमाच्या बंधनात अडकेल. हा हा साधा वाटणारा उपाय प्रत्यक्षात प्रत्यक्षात इतका प्रभावी आहे की विज्ञानावर विश्वास ठेवणारेही याचं फळ पाहून थक्क झाले आहेत. तुमच्या स्वतःच्या शरीराचा असा एक भाग जो तुम्ही दरवेळी कापून फेकून देता, तोच भाग तुमच्या पतीच्या बुद्धीवर असा प्रभाव पाडू शकतो की ते तुमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. पण मेषरास ही अग्नितत्वाची असल्याने हा विधी करताना कमालीची गुप्तता पाळावी लागेल. जर या उपायाबद्दल कोणालाही सुखावा लागला किंवा तुम्ही करताना पकडले गेला, तर तुमच्या संसाराची राख रांगोळी व्हायला वेळ लागणार नाही. तुम्ही तुमच्या पतीला पुन्हा त्या जुन्या प्रेमात पाडण्यासाठी तयार आहात का? हा विधी नेमका काय आहे आणि कोणती एक चूक तुमचा घात करू शकते, हे आता आपण पाहणार आहोत. मेष राशीच्या जातकांनो, तुमची रास ही अग्नितत्वाची आणि अत्यंत प्रभावशाली रास आहे. तुमचा स्वभाव मुळातच स्वाभिमानी आणि नेतृत्वाचा असतो. पण जेव्हा तुमच्या हक्काच्या संसारात मिठाचा खडा पडतो, तेव्हा तुमची हीच ऊर्जा तुमच्या विनाशाचे कारण ठरू शकते. तुमच्या पतीच्या वागण्यात अचानक आलेला बदल, त्याचं तुमच्या शब्दाकडे दुर्लक्ष करणं किंवा तुमच्याशी विनाकारण वाद घालणं, हे ग्रहाच्या एका विशिष्ट चालीमुळे घडतं. गुरुजी सांगतात, मेषराशीच्या स्त्रियांना जेव्हा त्याचं महत्त्व कमी झाल्यासारखं वाटतं, तेव्हा त्याचं मन एखाद्या ज्वालामुखीसारखं अस्वस्थ होतं. ही अस्वस्थता म्हणजे तुमच्या सुखी संसाराला लागलेली नजर आहे, जी हळूहळू तुमच्या नात्यातील गोडवा संपत आहे. मेषराशीच्या जातकांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की जो पती पूर्वी तुमच्या एका शब्दावर पूर्ण जग विसरायचा, तोच आज तुमच्याकडे पाहायलाही तयार नाहीये. अनेकदा हा बदल नैसर्गिक नसून तुमच्या पतीच्या विचारावर कुणीतरी ताबा मिळवल्यामुळे होतो. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे तुमच्या आयुष्यात शत्रू देखील तितक्याच प्रबळ असतात. तुमच्या संसारातील सुखाचा कोणाला तरी हेवा वाटत असावा आणि त्यातूनच तुमच्या पतीला तुमच्यापासून दूर नेण्याचे षडयंत्र रचले गेले असावे. जर तुम्हाला रात्रीच्या वेळी भीती वाटत असेल किंवा पतीच्या फोनवर येणारे अनाकलनीय कॉल्स तुम्हाला अस्वस्थ करत असतील, तर समजून जा की ही परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधी तुम्हाला हा गुप्त तोडगा करण्याची वेळ आली आहे. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट केलं आहे, जेव्हा मेष राशीच्या कुंडलीत राहू किंवा केतूचा प्रभाव वाढतो, तेव्हा पती पूर्णपणे दुसऱ्याच्या तालावर नाचू लागतो. अशा वेळी साधी भांडणे देखील घटस्फोटापर्यंत पोहोचतात. तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही हरला आहात, पण लक्षात ठेवा, मेषराश कधीच पराभव स्वीकारत नाही. हा उपाय म्हणजे केवळ एक तोडगा नसून तुमच्या पतीच्या बुद्धीवर झालेला बाह्य प्रभाव पुसून टाकण्याची एक शक्ती आहे. हा भाग नीट समजून घ्या, कारण जोपर्यंत तुम्हाला समस्येच्या मुळाशी असलेला हा काळा छाया दिसत नाही, तोपर्यंत तुम्हाला उपायाची तीव्रता लक्षात येणार नाही. आता वेळ आली आहे पुन्हा एकदा तुमचं साम्राज्य आणि तुमचा पती परत मिळवण्याची. मेष राशीच्या जातकांनो, हा उपाय करताना सर्वात महत्वाची अट म्हणजे पूर्ण गुप्तता आणि तुमचा ठाम निर्धार. तुमची रास अग्नितत्वाची असल्यामुळे तुमच्यात घाई करण्याची प्रवृत्ती असते. पण गुरुजी सांगतात की हा विधी करताना तुम्हाला अत्यंत शांत आणि संयमी राहावे लागेल. या तोडक्याबद्दल तुमच्या घरातील अगदी जवळच्या व्यक्तीलाही, म्हणजे स्वतःच्या आई किंवा बहिणीलाही सांगू नका. जर तुमच्या मनातील हा विचार शब्दातून बाहेर पडला, तर या उपायाची
आध्यात्मिक शक्ती त्या क्षणी हवेत विरून जाईल. हा एक गुप्त करार आहे जो केवळ तुमच्यात आणि या विश्वातील शक्तीमध्ये झाला पाहिजे, जेणेकरून तुमच्या पतीला या विधीचा सुगावा लागणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, या विधीसाठी तुम्हाला कोणत्याही बाहेरील साहित्याची किंवा महागड्या वस्तूसाठी वणवण करण्याची गरज नाही. तुमच्या स्वतःच्या शरीराचा अंश असलेली नखे हेच या उपायाचे मुख्य माध्यम आहे, कारण त्यामध्ये तुमची ऊर्जा आणि तुमचा DNA सामावलेला असतो. हा विधी करण्यासाठी मंगळवारची रात्र निवडा, कारण मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि रात्रीच्या वेळी तुमची मानसिक शक्ती सर्वोच्च पातळीवर असते. विधी करण्यापूर्वी स्वतःला स्वच्छ करून प्रसन्न मनाने तयार व्हावे. शक्य असल्यास लाल रंगाची वस्त्र परिधान करा, कारण लाल रंग मेष राशीची शक्ती जागृत करतो आणि तुमच्या संकल्पाला अधिक धार देतो. ही तयारी केवळ शारीरिक नसून ती तुमच्या पतीच्या विचलित झालेल्या मनाला पुन्हा घराकडे खेचून आणण्याची आध्यात्मिक तयारी आहे. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची सावधगिरी म्हणजे हा विधी करताना तुम्हाला कुणीही पाहता कामा नये किंवा टोकता कामा नये. जर हा उपाय करताना कोणी विचारले, तू हे काय करत आहेस, तर त्या क्षणी या प्रक्रियेतील शक्ती खंडित होते आणि तोडगा निष्फळ ठरतो. त्यामुळे रात्रीची अशी वेळ निवडा जेव्हा संपूर्ण जग झोपलेले असेल आणि तुम्हाला कोणाचेही टोकणे सोसावे लागणार नाही. तुमच्या मनात पतीबद्दल असलेला कोणताही राग किंवा सूड भावना पूर्णपणे काढून टाका. त्याऐवजी ते पुन्हा माझ्या शब्दाच्या आणि प्रेमाच्या बंधनात येतील हा पवित्र भाव मनात जागृत ठेवा. लक्षात ठेवा, तुमची एकाग्रता जेवढी जास्त असेल तेवढ्याच वेगाने तुमचा पती तुमच्याकडे परत येईल. हीच ती वेळ आहे जिथे तुम्हाला तुमचं प्रेम पुन्हा सिद्ध करायचं आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता वेळ आली आहे त्या प्रत्यक्ष विधीची, जो तुमच्या पतीच्या विचलित झालेल्या बुद्धीला पुन्हा एकदा तुमच्याकडे वळवेल. गुरुजींच्या मते तुम्ही तुमच्या दोन्ही हाताच्या आणि पायाच्या 10ही बोटांची नखे अत्यंत शांत मनाने कापून घ्यायची आहेत. ही नखे कापताना मनात एकच विचार ठेवा, ज्यावेळी तुमच्या पतीने तुमचा अपमान केला किंवा जे जे अडथळे तुमच्या संसारात आले ते सर्व आता या नखासोबत कापले जात आहेत. ही कापलेली नखे एका पांढऱ्या कागदावर जमा करा. लक्षात ठेवा, या नखाचा एक छोटा तुकडाही सांडता कामा नये, कारण तो तुमच्या ऊर्जेचा अंश आहे जो तुम्हाला तुमच्या पतीच्या मनावर प्रभाव टाकण्यासाठी वापरायचा आहे. मेष राशीच्या जातकांनो, नखे जमा केल्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवा. मेष राशी अग्नितत्वाची असल्यामुळे अग्नीचा वापर तुमच्यासाठी अत्यंत शक्तिशाली ठरतो. तवा चांगला तापला की त्यावर ही नखे टाका. ही नखे जळू लागली की त्यातून एक विशिष्ट प्रकारचा धूर निघेल. गुरुजी सांगतात, जशी ही नखे जळून खाक होतील तशीच तुमच्या पतीच्या मनातील तुमच्याबद्दलची कटुता आणि बाहेरच्या लोकांचा प्रभाव जळून खाक होईल. ही नखे पूर्णपणे काळी होईपर्यंत भाजा आणि त्यानंतर त्याची अगदी बारीक पूड तयार करा. ही पूड तयार करताना तुमची नजर त्या राखेवर स्थिर ठेवा आणि मनात विजयी होण्याचा भाव ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, आता या विधीचा सर्वात मुख्य आणि निर्णायक टप्पा येतो. ही तयार केलेली नखाची पूड तुम्हाला पतीच्या जीवनात किंवा पिण्याच्या वस्तूत अशा प्रकारे मिसळायची आहे की त्यांना याचा संशय येणार नाही. चहा, डाळ किंवा भाजीमध्येही अगदी चिमूटभर पूड मिसळा. जसे हे अन्नाचे कण तुमच्या पतीच्या शरीरात जातील तसतशी तुमच्या शरीराची ऊर्जा त्यांच्या रक्तप्रवाहात मिसळेल. मेष राशीची ही प्राणशक्ती त्यांच्या मनातील रागीट भावनांना शांत करेल आणि त्यांना पुन्हा एकदा तुमच्या प्रेमाची ओढ वाटू लागेल. हे करताना तुमच्या चेहऱ्यावर कोणतेही अपराधी भाव नसावेत, कारण तुम्ही हे पवित्र काम केवळ तुमचा संसार वाचवण्यासाठी करत आहात. ही कृती तुमच्या नात्यातील दुरावा कायमचा संपवण्यासाठी रामबाण उपाय ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, अनेकदा अशी परिस्थिती असते की पतीच्या जीवनात काही मिसळणे तुम्हाला धाडसाचे किंवा भीतीदायक वाटू लागते. अशा वेळी गुरुजींनी एक अत्यंत सुरक्षित पण तितकाच प्रभावशाली मार्ग सांगितला आहे, ज्याला उशीचा गुप्त तोडगा म्हणतात. या विधीसाठी तुम्हाला नखे भाजण्याची गरज नाही. तुम्ही तुमची नखे कापून ती एका छोट्या लाल कागदात किंवा लाल कपड्यात गुंडाळून घ्यावी. मेष राशीसाठी लाल रंग हा ऊर्जेचे प्रतीक आहे, त्यामुळे ही नखे त्या रंगाच्या आवरणात राहिल्यामुळे त्याची शक्ती कित्येक पटीने वाढते. हा उपाय इतका सूक्ष्म आहे की तुमच्या पतीला त्याच्या अस्तित्वाची साधी
जाणीवही होणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, ही नखांची पुडी तुम्हाला रात्री पतिगाढ झोपेत असताना त्याच्या उशीच्या खाली गुपचूप ठेवायची आहे. मेष राशी शरीरातील मेंदू आणि डोक्याशी संबंधित असल्यामुळे उशीखाली ठेवलेली ही नखे पतीच्या अंतर्मनावर थेट परिणाम करतात. रात्रीच्या शांत प्रहारात जेव्हा मनुष्य स्वप्नाच्या दुनियेत असतो, तेव्हा या नखामधील तुमची सकारात्मक ऊर्जा पतीच्या मनातील संशय आणि राग हळूहळू पुसून टाकते. त्यांच्या डोक्यातील तुमच्याबद्दलचे चुकीचे विचार निघून जाऊन तिथे प्रेमाची नवीन पालवी फुटू लागते. हे काम करताना तुमची हालचाल इतकी शांत असावी की पतीची झोप मोडता कामा नये. मेष राशीच्या जातकांनो, हा उपाय सलग 3 रात्री केल्यास त्याचे फळ अधिक तीव्रतेने मिळते, असे गुरुजीचे सांगणे आहे. ज्या पतीचे मन घराबाहेर भटकत आहे किंवा जे आपल्या पत्नीचा वारंवार अपमान करतात, त्यांच्यासाठी हा तोडगा एखाद्या अमोघ अस्त्रासारखा काम करतो. झोपेत असताना पतीची प्रतिकार शक्ती कमी असते, त्यामुळे तुमची ऊर्जा त्यांच्या मनावर ताबा मिळवून त्यांना पुन्हा तुमच्याकडे खेचून आणते. सकाळी पती उठण्यापूर्वी ती पुडी तिथून अत्यंत चपळाईने काढून घेणे ही तुमची जबाबदारी आहे. या प्रक्रियेमुळे तुमच्यातील वैवाहिक अंतर कमी होऊन पती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधू लागतील. मेष राशीच्या जातकांनो, या विधीचा शेवटचा आणि सर्वात कळीचा टप्पा म्हणजे विसर्जन. जर तुम्ही उशीखाली नखाची पुडी ठेवण्याचा उपाय केला असेल तर सकाळी पती झोपेतून उठण्यापूर्वी ती पुडी तिथून अत्यंत शिताफीने काढून घ्या. लक्षात ठेवा, ही नखे आता साधी राहिलेली नाहीत. त्यांनी तुमच्या नात्यातील सर्व नकारात्मकता आणि पतीच्या मनातील वाईट विचार शोषून घेतले आहे. त्यामुळे पुढे घरात कुठेही सोडू नका किंवा चुकूनही कचऱ्यात टाकू नका. गुरुजींच्या मते जर ही नखे घरातच राहिली तर त्यातील नकारात्मक ऊर्जा पुन्हा तुमच्या संसारात पसरू शकते. ही पुडी घेऊन सरळ घराबाहेर पडा आणि कोणाशीही न बोलता ती एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करा किंवा एखाद्या निर्जन ठिकाणी जमिनीत गाडून टाका. मेष राशीच्या जातकांनो, विसर्जन करून घरी परतताना चुकूनही मागे वळून पाहू नका. तुमची राशी गती आणि प्रगती दर्शवते, त्यामुळे मागचा विचार सोडून आता केवळ भविष्यातील सुखाचा विचार करा. घरी आल्यावर आपले हात-पाय स्वच्छ धुवा आणि देवासमोर एक दिवा लावून माझा संसार आता सुरक्षित आहे असा संकल्प करा. या विधीनंतर तुमच्या पतीच्या वागण्यात जे बदल घडतील ते पाहून घाबरू नका. कदाचित ते अचानक शांत होतील किंवा तुमच्याशी जास्त बोलू लागतील. हा बदल स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवा. मेष राशीच्या स्त्रियांनीही लक्षात घ्यावे की हा उपाय केल्यानंतर तुम्ही पतीशी संयमाने आणि प्रेमाने वागणे गरजेचे आहे, जेणेकरून या तोडग्याची शक्ती टिकून राहील. मेष राशीच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे या उपायाचा वापर कधीही कोणाचे नुकसान करण्यासाठी किंवा अनैतिक हेतूने करू नका. गुरुजींनी हा मार्ग केवळ विस्कटलेला संसार सावरण्यासाठी सांगितला आहे. निसर्गाचे आणि कर्माचे चक्र खूप शक्तिशाली असते. जर तुम्ही खऱ्या श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने हे केले तरच तुम्हाला यश मिळेल. हा उपाय केल्यानंतर किमान 21 दिवस याबद्दल कोणाशीही अवाक्षरही बोलू नका. तुमच्या मनातील ही गुप्त शक्तीच तुमच्या पतीला कायमच तुमच्या शब्दात ठेवेल. आता भीतीचा निरोप द्या आणि तुमच्या सुखी संसाराच्या नव्या प्रवासाला सुरुवात करा. गुरुजीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहो.